आज आहे कामदा एकादशी म्हणजेच मोठी एकादशी। त्यासाठी बघा आईने किती पदार्थ बनवले। त्यातला मी शाबू निवडला, म्हणजे शाबूचा फराळ केला। फराळ झाल्यानंतर एक क्रीम लावायचं होतं माझ्या हाताला, कारण ते असं खाजत होतं। तेच लाडूला होईल अशी मला भीती होती, त्यामुळे मी त्याची ट्रीटमेंट घेतली होती। तेवढ्यात क्रीम पडली आणि लाडू दचकून उठला। त्याला रेडी केलं आणि तो लगेच झोपी गेला। मग म्हटलं आईला थोडीशी कामामध्ये हेल्प करावी, थोडेसे भांडे होते तेवढेच घासून घेतले। आता जेणेकरून उद्या जाऊन मला पुढे परभणीला जाऊन मलाच करायचंय, त्यामुळे आतापासूनच थोडे काम करायला मी सुरुवात करते, कारण 3 महिने मी कंप्लीट काहीच काम केलं नाही, पूर्ण आराम केला। त्यानंतर आले होते 2 पार्सल, एक होतं घडीचं आणि एक आहे स्टँडचं। घडी बघा किती छान आलेली आहे। आणि हे स्टँड 7 फूट इंच हाईट असलेलं स्टँड माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी घेतले। खूप छान आहे, रफ आणि टफ जे ब्लॉगिंग करतात त्यांच्यासाठी। तर बघू शकता तुम्ही हाईट किती छान आहे। त्यानंतर संध्याकाळी भगर, दूध आणि साखरचा फराळ केला आणि आजचा दिवस असा गेला। उद्या भेटूया, बाय।